नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात पहिल्या इयत्तेपासूनच हिंदी अनिवार्य करण्यात आली आहे। पण राज्य सरकारच्या याच निर्णयावरून आता मोठं राजकारण रंगत आहे। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या हिंदी सक्तीला तीव्र विरोध केलाय आणि इतकंच नव्हे, टोकाचा संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका देखील घेतली आहे। आणि यासाठी मनसे लवकरच हिंदी सक्ती विरोधात मराठी जागर परिषद भरवणार आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल, टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही। मनसेनं पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आंदोलनाचं हत्यार उपसलंय। यावेळी विषय आहे हिंदी। इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या राज्य सरकारच्या धोरणाला मनसेनं कडाडून विरोध केलाय। राज ठाकरेंनी संघर्षाची भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते मैदानात उतरले। राज्य शासनाचा 16 एप्रिल रोजी ज्या राज्य शासनाने हा जो एलईपी लागू केलाय महाराष्ट्रामध्ये, त्याचा जो जीआर काढलाय, याचा आम्ही हा जीआर या ठिकाणी जीआरची होळी करून, हे जीआर फाडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने, सन्माननीय अमित साहेब ठाकरेंच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी निषेध आंदोलन करतोय। राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते अख्ख्या देशासाठी लागू आहे, पण फक्त महाराष्ट्रातच ती हिंदी भाषा का लागू, तेलंगणात का लागू होत नाही, हैदराबादला का लागू होत नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी झळकत आहे। या विषयावर राज ठाकरेंनी पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। हिंदी सक्ती विरोधात मराठी जागर परिषद भरवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले। मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे त्या पक्षांनी एकत्र यावं। 24 तास झालेले आहेत पत्रक येऊन। तुम्हाला वाटतं की कुठल्या राजकीय पक्षांनी तुमच्या सोबत यावं किंवा आज सकाळी मला वाटतं काही मराठी भैया बोलले त्याच्यावर, पण ते मराठीबद्दल बोलले का भैयांबद्दल बोलले काही कळलं नाही। ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशननी रिकॉग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। मनसेच्या या भूमिकेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे आणि मोदी शहांनाही टोला लगावलाय। हिंदीबद्दल राज ठाकरेंच्या ट्विटशी सागर बंगल्याचा संबंध जोडत राऊतांनी त्यांना डिवचलंय, तर मोदी शहांना इंग्रजीवरून डिवचलंय। हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे। कुठला तर एक पक्ष हिंदीची मागणी करतो, मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदीविषयी एवढं ट्विट येत आहे। बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं। नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका, अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका, ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांना हिंदीच्या मुद्द्यावर विचारलं असता त्यांनी विरोध करणाऱ्यांना आपल्या स्टाईलनं फटकारलाय। त्यावर मनसेनं खोचक प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तर राज ठाकरेंच्या विरोधात थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा कोणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीनं वागलं नसेल एखादा राजकारणी, त्या प्रकारे राज ठाकरेचं हे वर्तन अत्यंत म्हणजे दुःखद आहे। राज ठाकरेंना कायदा कळतंय की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे। राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे। हिंदीची सक्ती करून भाजपला प्रादेशिक भाषा संपवायच्या आहेत असा आरोप काँग्रेसनं केलाय, तर पुढच्या पिढ्यांना हिंदीचं महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। भाजपला सगळ्या संस्कृती नष्ट करून टाकायच्या आहेत, सगळ्या रिजनल लँग्वेज, सगळ्या भाषा, प्रादेशिक भाषा संपून टाकायच्या आहे आणि त्यांची थेरी आहे
हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान. आणि या पलीकडे जाणाऱ्या सर्व ज्या भाषा आहेत आणि संस्कृती आहेत, हा बुलडोजर चालवण्याचा एक अमानुष आणि ज्याला मानवतेची सभ्यता उत्क्रांती माफ करणार नाही इतके कुटील डाव या निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आहे. आम्ही याचा निषेध करतो. मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये आहे. पण हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे. ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे. याकरता जे काही नवीन शिक्षण नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे. दुसरीकडे पहिलीपासून हिंदी सक्तीबद्दल सुकाणू समितीलाच अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप होतोय. सुकाणू समितीतील सदस्य आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी हिंदीबाबतचा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. 2 तपासण्या सरकारने हाताशी घ्याव्यात. एक इंग्रजी शाळा काय करतात नेमकं, इंग्रजी शाळा मराठीचं काय करतात नेमकं, आणि मुलांना कितपत मराठी येतं, आणि दुसरं मराठी शाळा इंग्रजीचं काय करता येतं. सगळा बट्ट्याबोळ चाललेला आहे. अशा वेळेस तिसरी आणखीन एक ओझं आणून टाकताय तुम्ही, आणि ते तद्दन चुकीचं आहे असं माझं मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. हे माझं मुलाच्या अंगाने दिलेलं मत आहे. आणि माझा आग्रह असा आहे की मंत्र्यांनी यात लक्ष घालून हा निर्णय मागे घ्यावा, तरच मुलांचं भलं व्हायची काही शक्यता आहे. हिंदीची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप होतोय. तामिळनाडूप्रमाणेच हिंदी विरोधात टोकाच्या आंदोलनाची तयारी मनसेनं केली आहे. वाढता विरोध कमी करण्यासाठी सरकार चर्चेचा मार्ग स्वीकारणार की विरोधाकडे दुर्लक्ष करून हिंदीची सक्ती रेटणार ते पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.